उपवर्गीकरणाचा जो डाव महाग आणि महाग यांच्यामध्ये जो वाद या पेशवाईनं चालू केलेला आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेला आहे. आणि दोन जातीमध्ये वाद निर्माण करून अनुसूचित जातीच्या संबंधानं न्यायिक मागणीसाठी दोघं एकत्र येऊन कधी लढा देऊ नये, यांच्यामध्ये खूप पडली पाहिजे, अशा पद्धतीचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रामध्ये चालवलेलं आहे. आणि ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी म्हणून समस्त महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी घराण्याचे सुपुत्र आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघत आहेत. त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्याची मानसिकता इथल्या आंबेडकरवादी संघटनेची, आंबेडकरी समाजाची झालेली आहे. कारण ॲट्रॉसिटीच्या समर्थनार्थ जेव्हा मोर्चा काढला होता, तो मोर्चा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा होता आणि तो मोर्चा आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा ठरवणारा मोर्चा ठरला. आणि नांदेड आंबेडकरी चळवळीच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. नामांतराच्या आंदोलनापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये नांदेडची आंबेडकरी जनता ही पेटून उठत असते आणि त्यांना आपला एक आदर्श घालून देत असते. तोच आदर्श कायम ठेवण्यासाठी म्हणून उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढण्याची मानसिकता सगळ्या वाद्यांची, सगळ्या आंबेडकरी समाजाची आहे. त्याच्यामध्ये आदरणीय भदंत पय्याबुदेजी यांच्या नेतृत्वाखाली सगळे असलेले बौद्ध भिक्खूगण हे आमच्या सोबत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. कारण आतापर्यंत आम्ही काढलेले सगळे मोर्चे हे आदरणीय भंतेच्या नेतृत्वाखाली निघालेले आहेत. आणि हे मोर्चे काढून पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीची ताकद, त्यांची बौद्धिक क्षमता आम्ही या इथल्या महाराष्ट्राच्या पेशवाईला दाखवून देणार आहोत. त्यांनी आमची बौद्धिक क्षमताच फक्त तपासून बघावी. जर आमची मसल क्षमता बघण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा भीमा कोरेगावचा रणसंग्राम झाल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरी समाजाला जे बैठकीला उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय भिक्खूगणांच्या माध्यमातून समस्त समाजाला हे आव्हान करण्यात येते की 9 तारखेला निघणाऱ्या मोर्चामध्ये आपण आपल्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून या मोर्चामध्ये अतिशय ताकदीनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करावा. आपला मोर्चा जर यशस्वी झाला तर आपलं अस्तित्व हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपलं अस्तित्व कळून चुकेल. म्हणून याच्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं एकत्र या, मोर्चा काढू. म्हणजे आपल्याबरोबर षडयंत्र करण्याचा प्रयत्न कुठल्याही पेशवाईनं करू नये आणि केला जाणार नाही.